स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। तर आज एक आपण नवीन मोबाईल बघणार आहे जो की आहे मोटोचा G45। हा मोबाईल लॉन्च झालेला आहे खूपच दिवस झालेला एक तरी, परंतु हा मोबाईलचं जे आपण स्पेसिफिकेशन सगळं बघणार आहे या व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओला आतापर्यंत तुम्ही लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। तर मित्रांनो जो हा मोबाईल आहे हा मोटोचा आहे आणि याची स्पेसिफिकेशन आपण आज बघणार आहे। तर याच्यामध्ये काय काय आहे चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो याच्यामध्ये जे आहे वर्जन आहे, सगळ्यात पहिली गोष्ट करूया कधी लॉन्च झाला होता। मित्रांनो हा जो मोबाईल आहे हा झाला होता 28 ऑगस्ट 2024 रोजी हा लॉन्च झाला होता। ऑगस्ट महिन्यातलाच हा मोबाईल 28 ऑगस्टला हा लॉन्च झाला होता। आताचा हा मोबाईल आहे या दोन महिन्याला। जर हा मोबाईल आपण बघण्यात गेले की बाबा याच्यात स्पेसिफिकेशन काय काय चांगल्या गोष्टी आहेत, काय काय म्हणजे खराब गोष्टी आहेत, चांगल्या गोष्टी पण पाहू खराब गोष्टी पण पाहू। मित्रांनो याच्यामध्ये जे वर्जन आहे ते आहे वर्जन 14चं, म्हणजे मोठं वर्जन या मोबाईल मध्ये दाखवलेलं आहे। जे की याच्यात प्रोसेसर होता, मेन गोष्ट म्हणजे क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 6S Gen 3 आहे। 6S म्हणजे की बाबा 6S Gen 3चं प्रोसेसर आहे। 6S असं आहे Gen 3 वालं। आता हे म्हणजे मोठं प्रोसेसर आहे 6S Gen 3, जे की 25-30 हजाराच्या याच्यात येते। हे प्रोसेसर हे याच्यात देऊ राहिले 6S Gen 3चं, म्हणजे मोठं प्रोसेसर आहे। आणि याच्यासाठी सीपीयूचे जे कूलिंगचे जे कोर आहेत, कोणकोणत्या टाईपचे कोर आहेत, किती टाईपचे कोर आहेत, किती कोर आहेत ते सगळं कोर पण पाहणार आहे। ऑक्टा कोर 2.3 GHz ड्युअल कोर प्लस 2 GHz एक्सा कोर असे हे दोन कोर आहेत या प्रोसेसर मध्ये, जे की दोन कोर्स या प्रोसेसर साठी परफॉर्मन्स करणार आहेत, जे की या मोबाईल मध्ये अवेलेबल आहेत। आणि याच्यानंतर जर याच्यामध्ये आता बघण्यात गेलं तर जे रॅम आहे, जो रॅम आपल्याला 4 GB मिळू शकते बजेटच्या हिशोबाने, ते सांगतो नंतर की कितीचा भेटू शकते। तर जो आता हे झालं रॅम वगैरे प्रोसेसरची गोष्ट। आता आपण डिस्प्लेची गोष्ट करू। जो डिस्प्ले असते सगळ्या गोष्टी तर परफेक्ट आहेत, म्हणजे प्रोसेसर म्हणजे पैशाच्या मानाने बघू कसं आहे की नाही। तर आता सगळ्यात पहिले पाहू डिस्प्ले किती आहे। तर डिस्प्ले आहे 6.5 इंचाचा डिस्प्ले आहे, जो की मोठा डिस्प्ले दिलेला आहे 6.5 इंचाचा, म्हणजे 6.5 इंचाचा 6.5 इंच असं म्हटलं जाते, जो की 16.51 सेंटीमीटरचा आहे। आणि डिस्प्ले मेन गोष्ट म्हणजे कसं आहे तर ते आता बघू। जो IPS LCD डिस्प्ले 720 × 1600 पिक्सलचा फुल HD नाही, फक्त HD क्वालिटीज दाखवू शकते हा मोबाईल। HD प्लस येईन असं दाखवलेलं आहे, म्हणजे की बाबा कमीत कमी याच्यात फीचर्स दिलेले आहेत, परंतु बजेटच्या हिशोबाने जर हा मोबाईल चांगला असू शकते। HD प्लस क्वालिटी देऊ राहिली हे या मोबाईलात। HD प्लस क्वालिटी नंतर की जो IPS चा डिस्प्ले देऊ राहिले, रेझोल्युशन तर म्हणजे चांगलं दाखवलं हा मोबाईल। तसं 720 × 1600 चा पिक्सलचा हा रेशो दाखवू शकते। आणि जो रिफ्रेश करताना जर मोबाईल अटकला नाही पाहिजे याच्यासाठी जो रिफ्रेश रेट आहे, रिफ्रेश रेट सुद्धा 120चा दिला येईल, म्हणजे रिफ्रेश मोठा दिलाय चांगला। गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन सुद्धा आहे या मोबाईलला। गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन म्हणजे गोरिल्ला ग्लास ते 3 गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन आहे या मोबाईलले। आणि जे 3 गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन देऊ राहिले तर बेंच लेथ विथ पंचहोल डिस्प्ले, म्हणजे डिस्प्लेच्या मधात कॅमेरा आहे म्हणतात छोटासा। तर कॅमेरा किती मेगापिक्सलचा आहे। पहिले बॅकची गोष्ट करू आपण। बॅकले पाहून घेऊ सगळ्यात पहिले, नंतर फ्रंटवर येऊ। तर बॅकले जो आहे 50 मेगापिक्सलचा मेन कॅमेरा आहे, प्रायमरी कॅमेरा म्हणतात त्याला मेन। तो जो आहे अप टू 8x ची डिजिटल झूम देते, म्हणजे डिजिटल झूम जे मेन झूम असते डिजिटलची ते तो देणार आहे प्रायमरी कॅमेरा तुम्हाला, म्हणजे 50 मेगापिक्सलचा हा यूज करू शकता तुम्ही कॅमेरा। जो आहे 2 मेगापिक्सलचा, त्याच्यानंतर दुसरा ड्युअल कॅमेरा सेटअप आहे। 2 मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा आहे, आणि बॅकला LED फ्लॅश सुद्धा आहे आले। आणि हे झालं बॅकला LED फ्लॅश येते, 2 ड्युअल कॅमेरा सेटअप आहे। आणि जे शूटिंग आहे फुल HD 30 FPS वर काढते हा। फुल HD ची क्वालिटी दिराला 30 FPS वर, जी की फुल HD म्हणजे 1080 पिक्सल 1080चा हा रेझोल्युशन देते व्हिडिओचं। आणि जे पिक्सल आहे ते पिक्सल FPS वर 30 FPS वर काढते।
आणि जे फ्रंटली आहे सेल्फी काढायसाठी मग चांगला कॅमेरा पाहिजे. सेल्फीला येईना 16 मेगापिक्सलची सेल्फी गेला मित्रांनो, जे की फुल HD हा पण सपोर्ट करते 30 FPS वर सेल्फी. आणि मग हे झालं आता सेल्फी गिल्फी सगळ्या गोष्टी, बॅकचा कॅमेरा ते सगळं झालं, प्रोसिजर झालं. आता मेन गोष्ट की बॉ बॅटरी किती आहे. बॅटरी आहे याची 5000 mAh ची. जे 5000 mAh ची बॅटरी आहे ते चार्जिंगचं सपोर्ट वॅटचं किती वॅटचं चार्जर सपोर्ट करते, 20 वॅटचं चार्जर सपोर्ट करते. टर्बो पॉवर म्हणतात त्याला, टर्बो पॉवर चार्जिंग असं आहे म्हणतात, ती इकडून दिलेलं आहे आपलं. तर टर्बो पॉवर आहे याच्यात चार्जिंगसाठी 20 वॅटचे चार्जर, जे की फास्टेस्ट चार्जर आहे. म्हणजे की बाबा 5000 mAh ची बॅटरी लवकर चार्जिंग करून देईन हे. आणि इंटरनल जे आता छोटे छोटे सिम कार्ड बसतात नॅनो असं काही बांधत नाही, प्रत्येकात मोबाईल बसतात. 5G इंडिया सपोर्टेड आहे. 128 GB चा इंटरनल स्टोरेज आहे. आणि याच्यामध्ये इंटरनल स्टोरेज मोठा दिलेला आहे 128चा, 4/128 असा आहे तो. आणि एक्सपांड अप टू 1 TB चा आहे. डस्ट रेजिस्टंट, वॉटर रेजिस्टंट मोबाईल दिला आहे. ह्या गोष्टी म्हणजे की चांगल्या आहेत. डस्ट रेजिस्टंट, वॉटर रेजिस्टंट, जे की 5000 mAh ची बॅटरी, 20 वॅटचं चार्जर, म्हणजे की ह्या 2-3 गोष्टी चांगल्याच आहेत या मोबाईलमध्ये. परंतु बजेट कितीच आहे. तर हा मोबाईल जर आपण फ्लिपकार्टमध्ये जर घ्यायला गेलो, फ्लिपकार्टमध्ये आपल्याला हा मोबाईल 10,999 रुपयाचा मिळू शकते. 4/128 दोन व्हेरियंट आहे या मोबाईलमध्ये. आणि एक दुसरा जो आहे 8/128 14,499 मध्ये ॲमेझॉनमध्ये भेटू शकतो किंवा फ्लिपकार्टमध्ये भेटू शकतो. 15,000च्या आसपास, 14,500. तर हे 2 व्हेरियंट आहेत या मोबाईलचे, तुम्ही घेऊ शकता. कोणताही घेऊ शकता तुम्हाला जसं पाहिजे तसं. काही काही गोष्टी आहेत कमी करतात. म्हणजे जे चार्जर आहे ते 20 वॅटचं, जो की व्हिडिओ काढायचं जे पिक्सल आहे ते म्हणजे की बाबा फुल HD क्वालिटी देणारे. बॅकला सुद्धा 4K. तर असे व्हिडिओ पाहण्यासाठी मोबाईल आवडण्यासाठी तुम्हाला नवीन मोबाईल पाहण्यासाठी व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा.